मित्रांनो, एक सर्वसामान्य घरातला मुलगा खेळाडू व्हायचं स्वप्न उराशी बाळगून खालसा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो आणि विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता होतो. एक सामान्य कार्यकर्ता ते विधान परिषदेतला आमदार, हा 30 वर्षाचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात. आज आपण भेटणार आहोत मुलुंड विभागातील कार्यकर्ता श्री चरणसिंग सप्रा यांना. नमस्कार. नमस्कार. सप्रा साहेब, कार्यकर्ता या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. बस गप्पांना सुरुवात करूया. सप्रा साहेब, माझा पहिला प्रश्न, तुमचं शिक्षण कुठे आणि कुठपर्यंत झालं? तसं शालेय शिक्षण मुलुंडमध्ये झालं आहे आणि कॉलेज म्हणजे खालसा कॉलेज माटुंग्याला, आणि त्या ठिकाणी मी MSc पोस्ट ग्रॅज्युएशन केलेली आहे आणि ते सुद्धा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही MSc केले खालसा कॉलेजमधून. मग वडिलांचा काही बिझनेस किंवा नोकरी वगैरे काही होतं का? हो, वडिलांचा बिझनेस आहे, ते फॅब्रिकेशन युनिट आहे आमचा ठाण्यात, आणि मेकॅनिकल फॅब्रिकेशनचा काम हा 1971 पासून हा काम आहे, फॅक्टरी आहे. तर तो व्यवसाय सुरुवातीपासून आहे त्यांचा. म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा विषय यासाठीच घेतला होता की पुढे वडिलांना व्यवसायात मदत करता येईल? नाही, ऑर्गॅनिक केमिस्ट्री घेतलं होतं की मी PhD करेल आणि मी डॉक्टरेट डिग्री घेईल, आणि म्हणजे कधी मनात नव्हतं की मी राजकारणात येईल. हा माझा प्रश्न तोच होता की ऑर्गॅनिक केमिस्ट्री घेऊन किंवा डॉक्टरेट मिळवायची, PhD करायचा, हा एक विचार असलेला माणूस अचानक कार्यकर्ता कसा काय होतो? हा प्रवास कसा सुरू झाला तुमचा? हा एक वेगळा प्रवास आहे. म्हणजे 1987 मध्ये जेव्हा मी खालसा कॉलेजचा स्टुडंट होता, तिकडचं नेतृत्व मी करत होता युनिव्हर्सिटीमध्ये, तेव्हा सुनील दत्त साहेब हे अँटी नार्कोटिक सेलचे चेअरमॅन होते, पार्लमेंटरी कमिटीचे, आणि ते पूर्ण मुंबईत कार्यक्रम आयोजित करत होते की सर्व कॉलेजेसमध्ये अँटी नार्कोटिक अवेअरनेस कॅम्पेन. तर त्या एका कार्यक्रमात ते खालसा कॉलेजला आले होते आणि त्यांना अतिशय छान वाटलं की कसं म्हणजे कार्यक्रम आयोजित केलं होतं. मग ते म्हणाले की सप्रा, तू आणखीन दुसऱ्या कॉलेजमध्ये करू शकतो का? तर त्या अनुषंगाने माझे मित्र होते SIWS कॉलेजला, रुईया कॉलेजला, मी त्यांना सांगितलं आणि तिथेही 2 कार्यक्रम झाले. तर त्यानंतर दत्तसाहेब हे निघाले पंजाब पदयात्रेसाठी, आणि तेव्हा दत्तसाहेबांनी ही अनाऊन्स केली होती एक शांती पदयात्रा, म्हणजे मुंबईवरून अमृतसरपर्यंत. तर ते निघाले होते. तिथे कर्जतच्या पुढे गेले तर काही पत्रकारांनी त्यांना विचारलं की दत्तसाहेब, तुम्ही पंजाबला जाता आणि एकही शीख तुमच्या सोबत नाही. तर दत्तसाहेबांना माझी आठवण आली. सुदैवानी म्हणजे त्यांनी माझ्या प्रिन्सिपलला फोन केला आणि प्रिन्सिपलनी मला बोलून विचारलं की सप्रा, दत्तसाहेबांचा फोन आलाय, तू जाऊ इच्छितो का? आणि मी तर एकदम असं झालं की दत्तसाहेब आणि अमृतसर पदयात्रा पैदल हिस्टॉरिक, म्हणजे ते मनात घेऊन मी घरी गेला आणि मी माझी आईला विचारलं. तर आई थोड्या विरोधात होती. ती म्हणाली, नाही, आता तू खूप तरुण आहे आणि दत्तसाहेबनी तर सर्व बघितलेलं आहे. मग मी वडिलांना विचारलं. ते म्हणाले, तुला जायची इच्छा आहे तर तू जा. आणि तिथून तो एक प्रवास सुरू झाला. मी दत्तसाहेबांबरोबर पंजाबपर्यंत गेलो आणि त्यानंतर आल्यानंतर दत्तसाहेब म्हणाले की तू NSUI जॉईन कर. तुम्ही बरीच वर्ष NSUIचे अध्यक्ष होतात. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही ही सुरुवात कधी केली होती? हा 1987-88ला सुरुवात झाली. मग ती मुंबई विद्यापीठाची निवडणूक, 87-88 ची निवडणूक आम्ही जिंकून आलो. मग 88-89 ची निवडणूक जिंकून आलो. मग तसं तो एक राजकीय प्रवास हळूहळू सुरू झाला. मग 92 मध्ये मी युवक काँग्रेसमध्ये एंट्री केली. युवक काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष झालो. मग मुंबई प्रदेशाचा उपाध्यक्ष झालो. आणि त्यानंतर 95 साली मी मुंबई प्रदेशचा अध्यक्ष, मला ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने किंवा ऑल इंडिया युथ काँग्रेस प्रेसिडेंटनी माझी निवड केली. साधारणपणे कोणते कोणते विषय तुम्ही मार्गी लावलेत विद्यार्थ्यांचे? त्या महत्त्वाचा त्या काळातला विषय होता एटीकेटीचा. एटीकेटीचा विषय मार्गी लावला. मग इंजिनिअरिंग स्टुडंट्सच्या एटीकेटीचा विषय मार्गी लावला. मला एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही 1992 पासून प्रेसिडेंट आहात. 1995 पर्यंत तुमचा पक्ष सत्तेत होता आणि 1995 नंतर 1999 पर्यंत सत्ता नव्हती. या दोन्ही पक्षात तुम्हीच अध्यक्ष होतात. काम करण्याची पद्धत बदलली होती का, किंवा तुम्हाला तेव्हा काय प्रॉब्लेम झाले होते?
नाही, थोडीफार काम करण्याची पद्धत बदलते, कारण जेव्हा तुम्ही विरोधी पक्षात आहात तर तुम्ही जास्त ॲग्रेसिव्ह होऊ शकता. म्हणजे सत्ताधारी पक्षात राहून तुम्ही ॲग्रेसिव्ह होऊ शकत नाही, ते वेगळ्या प्रमाणात तुम्हाला काम करावं लागतं. आणि मी जेव्हा 95 पासून 99 पर्यंत आमची सत्ता नव्हती, तर जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्या विरोधात मी खूप आंदोलन केले. आणि सर्व आंदोलन जेवढे आहेत, म्हणजे ते नथुराम गोडसेच्या प्लेच्या विरोधात किंवा इतर काही असू द्या, ते सर्व विरोधात प्रदर्शन करून करून ती माझी आयडेंटिटी झाली की हा एक युवक काँग्रेसचा अध्यक्ष नेहमी प्रत्येक आठवड्यात रोडवर असतोय. मला एक प्रश्न असा पडला होता, तो असा की महाराष्ट्रामध्ये, तुम्ही महाराष्ट्रामध्ये आपण बोलतोय, महाराष्ट्रामध्ये गेली 10.5 वर्ष, जवळपास 1995 ते 2006 तुम्ही युवक काँग्रेसचे प्रेसिडेंट होतात. एक शीख समाजातला माणूस महाराष्ट्रामध्ये युवक काँग्रेसचा प्रेसिडेंट. तर ही 10.5 वर्ष तुम्ही जी काही कामं केलीत, तर तो अनुभव कसा होता तुमचा? नाही, तो अतिशय छान अनुभव होता. आणि म्हणजे एक शीख समाजाचा माणूस महाराष्ट्रात मुंबईत अध्यक्ष झालो आणि 10.5 वर्ष, म्हणजे देशात सर्व जास्त कार्यकाल माझा होता युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून. आणि अतिशय म्हणजे मनात पण समाधान आहे की मी काहीतरी चांगलं केलंय लोकांसाठी. आणि शेवटी मी मुंबईकर आहे, माझा जन्म मुंबईत झालेला आहे, मुलुंडमध्ये झालेला आहे. आणि मला कधी काही वेगळं वाटलं नाही आणि लोकांनी कधी मला असं वाटू दिलं नाही की तू शीख आहे बाबा, तर तेही मराठी मी मराठी, असंच चालून गेलं. 2008 साली तुम्ही विधान परिषदेचे आमदार झालात. तो अनुभव कसा होता तुमचा? कारण इतकी वर्ष तुम्ही विद्यार्थी संघटना, युवक काँग्रेस ही पदं होती, आज तुम्ही एक आमदार म्हणून विधान परिषदेवरती गेला होतात. आतापर्यंत विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, आता तुमच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचे प्रश्न होते तुमच्याकडे. तर तो अनुभव कसा होता तुमचा? तो अतिशय जबाबदारीचा विषय आहे. म्हणजे जबाबदारीने तुम्हाला तिथे बसायचं आहे, जबाबदारीचे विषय घ्यायचे आहे, जबाबदारीने तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत किंवा उत्तर घ्यायचे आहेत मंत्र्यांकडून. आणि एक जबाबदार नेता असून, म्हणजे पूर्वी कार्यकर्त्यावरून तो नेत्यांपर्यंत प्रवास झाला माझा. आणि एक विधान परिषदेत बसून लोकहितांचे काय निर्णय तुम्हाला घ्यायचे आहे, लोकहिताचे काय विषय तुम्हाला घ्यायचे, हा अगदी जबाबदारीचा विषय. आणि तो मी पार पाडला. गेल्या महिन्यात माझी ती आमदारकी संपलेली आहे, ती टर्म कंप्लीट झालेली आहे. तर मला अतिशय समाधान आहे की मी चांगल्या रीतीने माझा हा कार्य पण केलेला आहे. पण तुमच्या ज्या वेळेला विधान परिषदेवर तुम्ही आमदार म्हणून गेला होतात, तर ती एक बातमी होतीच पेपरला, पण त्याबरोबर आणखीन एक बातमी होती, मला आठवते, तुमच्या शपथविधीची. तो अनुभव तुम्ही स्वतः सांगितलं तर जास्त चांगलं. नाही, मी जेव्हा विधान परिषद सभागृहात उभा राहिलो तर माझ्या हातात त्यांनी हिंदीची शपथ ती दिली. तर मी माईकवरच बोललो, मराठीत द्या. आणि ते सर्व म्हणजे खुश झाले, तिथे जे नेते सभागृहात बसले होते. मराठीत शपथ घेतली. त्यानंतर बजेटवर पहिला भाषण माझ्या 20 मिनिटं मी मराठीत बोललो. आणि सर्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज सर्वांचा उल्लेख करून, म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आणि तो बजेटवर विचार, हे दोन्ही कंबाईन करून जेव्हा मी बोललो, तर ते बसणारे जे सभागृहाचे सन्मान्य सदस्य होते किंवा जे सभागृहाचे नेते होते, त्यांना अतिशय आनंद झाला. आणि मग त्यांनी माझा कौतुक केलं. मला तो क्षण मी विसरू शकत नाही, असं माझ्या मनात आहे. सप्रासाहेब, अजून भरपूर गप्पा आपल्याला मारायचे आहेत, पण त्याआधी घेऊया छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यकर्ता. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण गप्पा मारतोय मुलुंडचे कार्यकर्ते श्री चरणसिंग सप्रा यांच्याशी. सप्रासाहेब, विधान परिषदेचे आमदार म्हणून काम करताना तुम्ही मुंबई उपनगरासाठी कोणती महत्वाची कामं केलीत? सर्वात मोठा म्हणजे एक विषय आहे उपनगराचा. 0.33 FSI वाढवून शासनाने दिली आहे मागच्या वर्षी. हा विषय गेल्या 3 वर्षापासून चाललेला. जेव्हा श्रीयुत अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते, तेव्हापासून त्याला सातत्याने फॉलोअप करून सभागृहात वेळोवेळी त्या विषयाला आणून त्यावर चर्चा करून आता तो मागच्या वर्षी मान्य झालेला आहे की उपनगराची जी बिल्डिंग्ज आहेत त्यांना 0.33 वाढीव FSI देण्यात यावं, हा मान्य झाला आहे. हा एक विषय. मग पूर्ण मुंबईचा कचरा हा पूर्वी उपनगरमध्ये येतोय,
म्हणजे आपल्याकडे 3 डम्पिंग ग्राउंड सध्या आहेत. एक देवनार आहे, दुसरा कांजूरमार्गला आहे आणि तिसरा मुलुंडला आहे. तर पूर्ण मुंबईचा कचरा हा पूर्वी उपनगरात येत आहे. याविषयी मी सभागृहात विषय मांडलेले आहेत की तुम्ही फक्त कचरा डंप करण्याचे विषय सोडा, तुम्ही काहीतरी ट्रीटमेंट प्लांट्स आणा, Recycle आपल्याला करा, रिसायकलिंग प्रोसेस करता येईल तसे काहीतरी विषय हे महानगरपालिकेच्या समोर विषय गेलेले आहेत. तर त्यामधून मला संधी मिळाली, त्यामध्ये मुलुंडचा एक उपक्रम आता राबवतील ते लोक, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट त्यांनी मागितलेला आहे महानगरपालिकेने. आणि कांजूरच्या डम्पिंग ग्राउंड त्यावरही एक चांगला ट्रीटमेंट प्लांट किंवा असं बायोमिथेनायझेशन किंवा जे काय असेल ते आपल्याला आणावं लागेल, असं एक प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे. मग एक पूर्वी उपनगराच्या लोकांचा विषय आहे की पूर्वी उपनगरात कोर्ट नाही, सेशन कोर्ट ती विटीला, सिटी सिव्हिल कोर्ट विटीला, अशी ही सर्व कोर्ट्स जी आहेत ती विटीला. म्हणजे मुलुंड भांडूपमध्ये राहणाऱ्या माणसाला थेट विटीपर्यंत जावं लागतं. तर ते मी शासनाकडून मान्य करून घेतलेलं आहे की मुलुंडमध्ये जागा कलेक्टर लँड उपलब्ध आहे, तर शासनाने ती सेशन कोर्ट, सिटी सिव्हिल कोर्ट, फॅमिली कोर्ट ही सर्व कोर्ट ही मुलुंडमध्ये आणायची. तसंच शासनाने मान्य केलेलं आहे, त्याचा सर्वे पण झालेला आहे. हायकोर्टची एक कमिटी येऊन, रजिस्ट्रारची कमिटी येऊन त्यांनी पूर्ण पाहणी केली आहे आणि तो प्रस्ताव आता सध्या PWD मध्ये आणि फायनान्समध्ये गेलेला आहे, ते तरतूद, आर्थिक तरतूद करण्यासाठी. हे 2 महत्त्वाचे विषय. मग त्यानंतर पूर्वी उपनगरात आपल्याकडे ट्रॉमा सेंटर नाही. पश्चिम उपनगरात झालेला आहे जोगेश्वरीमध्ये, पण पूर्वी उपनगरात ट्रॉमा सेंटर नाही. मग या ठिकाणी मुलुंड भांडूप परिसरात आपल्याकडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाही, तोही मान्य करून घेतलेला आहे. तर हे जे मोठमोठे उपक्रम आहेत, मग नाहूर रोड ओव्हर ब्रिज किंवा घाटकोपर विद्याविहारचा जो रोड ओव्हर ब्रिज आहे, जो म्हणजे रेल्वे ट्रॅकच्या वरून जातो, ती वायडनिंगची गरज, अत्यंत गरज आहे. कारण पुढे मागे जी रोड आहे ती 120 फुटाची झालेली आहे, तर मध्ये तो एक बॉटलनेक दिसतोय, 40 फुटाचा बॉटलनेक दिसतोय. तेही रेल्वे मिनिस्टरला भेटून किंवा रेल्वेच्या अधिकाऱ्यांना GM सोबत मीटिंग झालेल्या आहेत, महानगरपालिकांच्या आयुक्तांसोबत मीटिंग झाली, मुख्यमंत्र्यांसोबत एक जॉईंट मीटिंग झाली आहे, त्यामध्येही निर्णय झालेला आहे. ते पैशांची तरतूद झालेली आहे, 100 कोटी सँक्शन झालेले आहेत. नाहूरचा रोड ओव्हर ब्रिज वाईडनिंग आणि घाटकोपर विद्याविहारच्या रोड ओव्हर ब्रिज वाईडनिंग ही त्वरित सुरू होणार आहे. त्याची GAD ड्रॉइंग्ज अप्रुव्हलसाठी रेल्वेमध्ये गेलेली आहेत, ते 1-2 महिन्यात तो सुरू होऊ शकतो. म्हणजे हे मोठे उपक्रम जे आहेत उपनगरासाठी, ते मी माझा प्रयत्न, विधान परिषदेचा सदस्य असून हे मी मोठे उपक्रम जे लोकहितांचे आहेत ते मी घेतलेले आहेत. मुलुंडसाठी केलेली कोणती महत्त्वाची कामं आहेत? मुलुंडसाठी अनेक रस्त्यांचे कामं आहेत, मग झोपडपट्टीची जी वसाहत आहे त्यांचे कामं आहेत. मुलुंडमध्ये एक विशेष उपक्रम मी राबवला, तानसा पाईपलाईनला लागून जी झोपडपट्टी आहे त्याला उठवण्याचा प्रस्ताव, म्हणजे हे हायकोर्टाने निर्देश दिले होते, तर त्यांचा पुनर्वसन शासन करणार होता गोवंडी मानकुडला, पण ते लोक तिथे जाऊ इच्छित नव्हते. मी त्यांचा पुनर्वसन मुलुंडमध्येच केलेला आहे. 500च्या वर घरं आहेत, त्यांचा पुनर्वसन मुलुंडमध्ये करून दिलं. आणि आता फॉरेस्टचा भाग राहिलेला आहे, म्हणजे जे संजय गांधी नॅशनल पार्कचा पट्टा आहे त्यावर जवळजवळ 1,500 झोपडपट्टी आहे. ते सर्व दलित आहेत किंवा आदिवासी आहेत. ते लोक म्हणतात की आम्ही बाहेर कुठे जाणार, किंवा मुलुंडवरून त्यांना स्थलांतर केलं, कुठे गोवंडीला केलं किंवा न्यू बॉम्बेला पाठवलं, तर ते कुठे बिचारे जाणार, ते लोक गरीब लोक. तर त्यांच्यासाठी ही पुनर्वसन त्यांचा लोकल मुलुंडमध्ये झाला पाहिजे, हा एक विषय. किंवा शासनाने ती बाउंड्री चेंज करण्याचा प्रस्ताव आता केंद्र शासनात पाठवलेला आहे. हे 2 विषयाचा मागे मी लागलेला आहे. प्रायव्हेट फॉरेस्ट लँड हा विषय सुप्रीम कोर्टनी सोडवलेला आहे, म्हणजे लोकांच्या हितासाठी सुप्रीम कोर्टने निर्णय दिलेला आहे. त्यामध्ये शासन रिव्ह्यू पेटिशनमध्ये जाऊ नये, हा माझा एक प्रयत्न चालू आहे. म्हणजे हे मोठे विषय आहेत. 21 कोटीचे कामं मी मुलुंड शहरासाठी हा गेल्या 6 वर्षात विधान परिषदेच्या सदस्य असून केलेले आहेत. सप्राचा आपल्या गप्पा गोष्टी अशा चालू राहतील, त्याआधी घेऊन एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यकर्ता. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण गप्पा मारतोय मुलुंडचे कार्यकर्ते श्री चरणसिंग सप्रा यांच्याशी. एक वेगळा प्रश्न विचारतो. तुम्ही शीख आहात, तर आता एक मराठी साहित्य संमेलन पंजाबमध्ये होते, तुमचं मत काय त्याबद्दल?
नाही, तो अतिशय चांगला उपक्रम आहे. म्हणजे संत नामदेवची भूमी इथे पण आहे, हिंगोलीला लागून नामदेव नरसी आणि तिथे गुमान. तर गुमानमध्ये हा साहित्य संमेलन ते ठेवतात आणि मलाही त्याच्या ऑर्गनायझिंग कमिटीचा सदस्य त्यांनी केलेला आहे. मला अभिमान आहे की हा साहित्य संमेलन पंजाबमध्ये गुमानमध्ये होत आहे. संत नामदेवांचा प्रवास, नरसी नामदेववरून तिथपर्यंतचा प्रवास किंवा आणखीन ज्या ज्या ठिकाणी संत नामदेव गेलेले आहेत ते त्या ठिकाणी पंजाबमध्ये गुमानमध्ये, म्हणजे पंजाबच्या लोकांनाही कळेल आणि महाराष्ट्राच्या लोकांनाही कळेल. पंजाब आणि महाराष्ट्र जो हा मिलन आहे हा जगभरात कळेल याचा मला अतिशय आनंद आहे. तुमच्या या पंजाब आणि मराठीच्या मिलनावरूनच मला एक प्रश्न सुचला की तुम्ही एवढं छान मराठी कसं काय बोलता? कारण खालसा कॉलेज हे शिक्षणाचं म्हटलं तर खालसा कॉलेजमध्ये तसं मराठी वस्ती नाही किंवा मुलंही नाही आहेत, पण तुम्ही एवढं छान मराठी तुम्ही कसं काय बोलता? नाही, माझा जन्म मूल इथे झाला आहे. मी मुलुंडमध्येच माझा जन्म झाला. मी मुलुंडकर आहे, मुंबईकर आहे आणि त्या शेवटी शाळेत मराठी शिकलेला आहे आणि जवळ जे मित्र लहानपणापासून आहेत ते सर्व मराठीत आहेत. ह्या महाराष्ट्राची भूमीनी मला जन्म दिलं, या भूमीवर मी खेळलो, या मातीने मला म्हणजे युवक काँग्रेसचा अध्यक्ष केलं, एक कार्यकर्त्यावरून एक नेता बनवलं मला या मातीने. आणि म्हणजे आज मी विधान परिषदेचा सर्वात मोठा जे महाराष्ट्रात देऊळ आहे विधिमंडळ, त्या विधिमंडळाचा मी सदस्य झालो. मला अतिशय अभिमान आहे. आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, शूरवीरांची भूमी आहे, कार्यकर्त्यांची भूमी आहे. आणि मला अभिमान आहे की एका ठिकाणी म्हणजे या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालं, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, म्हणजे आपण बघितलं तर बाबू गेनू, भगतसिंग सोबत राजगुरू होते, तेही पुण्याचे होते. म्हणजे अतिशय मोठा इतिहास आहे महाराष्ट्राचा. आणि संतांचा उल्लेख केला तर संत ज्ञानेश्वर, संत नरहरी, संत नामदेवांचा उल्लेख तर आमच्या गुरु ग्रंथ साहेबमध्ये आहेत. म्हणजे अनेक वाणी आहेत. तर हा जो महाराष्ट्र आणि पंजाबचा संगम आहे, मला अतिशय अभिमान वाटतं. कधी हा वाटलं नाही की मी पंजाबी आहे. आणि मी शेवटी सभागृहात जो माझा शेवटचा भाषण होता त्यामध्येही मी सांगितलं आहे की बसलेले सर्व विधान परिषदेचे सदस्य किंवा इतर नेते, मराठा नेते, जर ते स्वतःला मर्द मराठा सांगत असतील तर मी गर्वाने सांगतो मी सर्द मराठा आहे. कुटुंबाला किती वेळ देता? नाही, कुटुंबाला वेळ देऊ शकलं नाही. आणि म्हणजे एक लहान गोष्ट सांगतो की मी जेव्हा युथ काँग्रेसचा अध्यक्ष झालो 95 साली, माझा मुलगा KGत होता आणि 10.5 वर्षाचा हा प्रवास. म्हणजे तो जेव्हा 10वीत आला तोपर्यंत मी रोडवर होता, नारे लावत होता. आणि माझी मिसेस जी आहे ती म्हणाली, बघा मुलगा KG वरून आता 10वीत आलाय, पोलिसांचे केस घेतात, रोडवर लाठ्या खातात, काय चाललंय. म्हणजे हा एक उदाहरण आहे की फॅमिलीला वेळ देऊ शकला नाही. बरं, भविष्यामध्ये अजून काही योजना आहेत का तुमच्या मुलुंडसाठी किंवा उपनगरासाठी? मुलुंडी बघितलं तर मुलुंडमध्ये जे आपले सिव्हिल हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी मी डिमांड केलेली आहे 24 तास पॅथॉलॉजिकल लॅब, ती नाही तिथे. CT स्कॅनची व्यवस्था नाही. त्या ठिकाणी मी डायलिसिस सेंटर मागितलेला आहे, तोही त्यांनी दिलेला नाही. आणि मोठा एक विषय आहे टोल नाक्याचा. मी तर माझ्या शासनासमोर आग्रह राहील पुढे, जर मी येणाऱ्या काळात मला खरं नेता व्हायचा आहे तर मुंबई एंट्री पॉईंट्सचे सर्व टोल नाके आता रद्द झाले पाहिजे, बंद झाले पाहिजे. हा माझा पुढचा विषय राहणार आहे. उपनगरात रिडेव्हलपमेंट ही खरी आता गरजेची आहे. आणि ती रिडेव्हलपमेंट आयलँड सिटीला म्हणजे 33/7 किंवा इतर 33/9 ते करता येते, पण ते उपनगरात करता येत नाही. मग शासनापुढे माझा आग्रह आहे, सभागृहातही नोंदवलेलं आहे की उपनगरात, मुंबई उपनगरात रिडेव्हलपमेंट ऑफ डायलपेटेड बिल्डिंग्स ही सुरू झाली पाहिजे. त्याची उपाययोजना शासन करत आहे आणि ती लवकरात लवकर झाली पाहिजे, असं माझा आग्रह नेहमी शासनापुढे राहील. माझ्याकडे एक विजन आहे माझ्या शहरासाठी. म्हणजे माझं शहर सांगितलं मग माझी मुंबईसाठी. म्हणजे मुंबईत एक वॉटरफ्रंट असली पाहिजे, मुंबई शहराला कोस्टल रोड असली पाहिजे, पूर्वी साईडला पण आणि पश्चिम साईडला पण असली पाहिजे. म्हणजे ही सर्व जी विजन आहे
ही विजन इम्प्लिमेंटेशन आपल्याला येणाऱ्या काळात, येणाऱ्या कालखंडात आपल्याला करावी लागेल, शासनाला करावी लागेल. इतर प्रोजेक्ट्स आहेत, मोठमोठे प्रोजेक्ट्स आहेत. आता मेट्रो मुलुंडची कनेक्टिव्हिटी 7व्या भागात होती, तर ती मी सभागृहात विषय घेऊन आणि मान्य मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग घेऊन ते 4थ्या टप्प्यात आहे, म्हणजे जी आता ठाण्याला कनेक्ट होईल, ठाण्यापर्यंत जाईल. आता आपल्याला मुलुंडला बोरिवलीपर्यंत जोडायचं आहे, तर त्यासाठी मोनोरेल मी प्रपोज केलेली आहे. हरिओम नगरमध्ये राहणारे लोक जे आहेत ते राहतात मुलुंडमध्ये, पण टोल नाका 200 मीटर पुढे आलेला आहे, तर त्यामुळे त्यांना टोल भरावं लागतं येण्या जाण्यासाठी. तर तो एक अतिशय छान निर्णय आणि एक ऐतिहासिक निर्णय मी करून घेतलेला आहे, असं सांगितलं तर चुकीच्या ठरणार नाही. कारण शासनाने मान्य केलं आहे, हरिओम नगरमध्ये राहणारे लोक त्यांना मंथली पासेसवर 75% डिस्काउंट, हा एक निर्णय पूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे. तो निर्णय मी मुलुंडमध्ये करून घेतलेला आहे शासनाकडून. म्हणजे हे अनेक कार्यक्रम माझ्या मनात आहेत. आय हॅव अ विजन फॉर माय मुंबई, आणि ह्या मुंबईसाठी बरेच काय करायचं आहे मला. हा माझ्या म्हणजे पुढचा पाऊल राहील. इच्छा असेल तर मार्ग नक्कीच निघेल. हो हो. सप्रासाहेब, आपण इथे आलात, छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल मी आभारी आहे. आणि आमच्या संपूर्ण टीमकडून भविष्यातील ज्या काही तुमच्या योजना आहेत त्यासाठी शुभेच्छा. थँक्यू. आभार तुमचं. पिढीजात चालत आलेला देशसेवेचा वारसा पुढे चालू ठेवणारा एक सच्चा कार्यकर्ता, समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानणारा, मुंबई हीच आपली कर्मभूमी मानणाऱ्या मलबार हिलचे श्री राजकुमार बाफना यांना भेटूया उद्या संध्याकाळी कार्यकर्ता या कार्यक्रमात 6:30 वाजता फक्त झी 24 तासवर.